नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, जी सध्या स्थितीमध्ये आपली महिला व बाल विकास विभागाची जी सरळ सेवा भरती चालू आहे, ज्यामध्ये मुख्य सेविका परीक्षिका ही जी महिलांकरता स्पेशली 102 जागांकरता जी सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे, ज्याची ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू आहे. त्या अर्जांमध्ये अनेक महिला भगिनींना अर्ज करता वेळेस अडथळे येत आहेत, ज्यामध्ये महिलेचं माहेरकडलं नाव असो किंवा पतीकडलं सासरचं नाव असो, कोणतं नाव यूज करावे जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही व ज्यांचं काही डायव्होर्स झालेलं आहे ते देखील महिला यासाठी अर्ज इच्छित करत आहे, तर त्यांना कोणत्या प्रकारच्या प्रॉब्लेम्स येत आहेत, जे की कमेंट्समध्ये आम्हाला जेवढे काही कमेंट्स प्राप्त झाले ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती मिळवणार आहोत. त्यासोबतच जे काही कागदपत्रे आहेत, जे काही नव्याने तुम्ही अर्ज करत असाल तर आपला हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पहा. यामध्ये आपण कागदपत्रांची देखील इनडेप्थ माहिती मिळवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही कागदपत्रांची माहिती दिली जाणार असेल. त्यासोबतच जे काही फ्रेशर्स आपले महिला भगिनी आहेत त्यांना अर्ज करायचा आहे, पण त्यांना जे आहे जे काही मुख्य सेविका किंवा परीक्षिकाचे जबाबदाऱ्या माहिती नाही, कामं काय असतात वगैरे या प्रकारचे अनेक प्रश्न होते, तर ते देखील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर संपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला एकाच यामध्ये मिळणार असेल, त्यामुळे हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पडणारी नाही आहे. आणि हा व्हिडिओ आपला कंप्लीट पाहिल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, स्वतःहून सुद्धा तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा याबद्दल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ज्यामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मोबाईलद्वारे तुम्ही घरी बसून अगदी सेफ पद्धतीनं अर्ज कसं करू शकाल यावर देखील आपण व्हिडिओ बनवून टाकू. तर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण वळूया आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओकडे. ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती 2024च्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परीक्षिका या पदाचा 100% अभ्यासक्रम मिळणार आहे, जो की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित. आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला 2000 ते 3000 रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही. सर्व काही तुमची 100% तयारी यामध्ये होऊन जाणार असेल. यामध्ये तुम्हाला सरावासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई-बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे, जे की परिपूर्ण TCSच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणारे असतील. ज्याद्वारे तुमचा 100% अभ्यासक्रम कव्हर होईल, ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये 100% येतील. यामध्ये तुम्हाला तसंच TCSचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत, जे की मागील एक्झाममध्ये विचारली गेलेली व पुढील एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतात, ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहेत. त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार, त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्नसंच देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आलं आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यासोबतच 100 प्रश्न आणि 200 गुणांची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल. त्यामुळे जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल, त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या. आज व या क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा. जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही. तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील, त्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे, त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती हे स्टडी मटेरियल मिळवून घेऊ शकता. सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल. खरेदीसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर महिला भगिनींनो, आपण यापूर्वी जे आहे जे काही इनडेप्थ आपण सर्व काही जाहिरात पाहिलेली आहे, ज्यामध्ये आपण सर्व मुद्देसूद माहिती मिळवलेली होती, ज्यामध्ये समांतर आरक्षण व इतर बाबीबाबत आपण सर्व काही माहिती मिळवलेली आहे. तर आता याबाबत आपण व्हिडिओमध्ये पाहू की नेमकं जे प्रमाणपत्र आहेत, कागदपत्र, ते कोणकोणते तुमच्याकडे असायला पाहिजेत, जेणेकरून फॉर्ममध्ये चुका नाही झाल्या पाहिजे. तत्पूर्वी तुम्ही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर आपला क्रॅश कोर्स मिळवून घ्या. तुम्हाला हा क्रॅश कोर्स तुम्हाला इतर जे काही क्रॅश कोर्स असतील, ज्यामध्ये तुम्हाला 2000-3000 इन्व्हेस्ट करून जे काही क्वालिटी मटेरियल मिळत नसतं, परंतु आपल्याकडे अगदी कमी प्राईजमध्ये अफोर्डेबल रेटमध्ये सर्व काही आपल्याला क्रॅश कोर्स उपलब्ध आहे. हा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला कोणताही मार्केटमधला कोर्स वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. 100% यामधून तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल. ज्या महिला भगिनींना घ्यायचा आहे त्यांनी लगेच सेलरशी आपल्या कॉन्टॅक्ट करू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता जे काही कागदपत्राचा या ठिकाणी त्यांनी नमुना दिलेला आहे. काय म्हटलं आहे सुरुवातीला पाहू. जे पहिलं कागदपत्र आहे, अर्जातील नावाचा पुरावा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, म्हणजे
की जे तुमचं नाव जे आहे ॲक्युरेट नाव, तर ते तुम्हाला ते त्या ठिकाणी मेन्शन करायचं. जे तुमच्या SSC सर्टिफिकेटवर असतं ते नाव ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तत्सम जे काही शैक्षणिक आहाराचं सर्टिफिकेट आहे ते देखील ज्यावर फक्त तुमचं नाव हे व्यवस्थित असलं पाहिजे यासाठीचं तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स देऊ शकता. त्यानंतर दुसरं आहे वयाचा पुरावा द्यायचा आहे त्या ठिकाणी. त्यानंतर शैक्षणिक आहारता इत्यादीचा पुरावा, म्हणजेच की ही पदभरती जी आहे जी की ग्रॅज्युएट लेवलची आहे पदवी, त्यामुळे आपल्याकडं पदवी सर्टिफिकेट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पदवीचं जे ग्रॅज्युएशन आपलं सर्टिफिकेट असतं ते या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे. या ठिकाणी सर्व काही एक्सपिरियन्स किंवा जे फ्रेशर आहे ते दोन्ही या ठिकाणी भरू शकतात. त्यामुळे एक्सपिरियन्स असावं असं काही नाही आहे. तर फ्रेशर देखील जे रिसेंटली ग्रॅज्युएट झाले असतील, महिला असतील, ज्या मुली असतील ते देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यानंतर आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, म्हणजेच की तुम्ही जर SC ST कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल, SC STच्या तुम्ही जर महिला असाल तर तुम्हाला जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा जर तुम्ही EWS मधून किंवा SCBC मधून जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्याची देखील तुम्हाला पुरावा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, जर प्रकल्पग्रस्त मधून तुम्ही येत असाल तर तुम्हाला त्याचा देखील पुरावा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्यानंतर अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. तर जेवढे काही आपण या व्हिडिओच्या मागील व्हिडिओमध्ये आपण समांतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये माहिती मिळवलेली होती, ते तुम्ही जर त्या भागामध्ये मोडत असाल किंवा तुम्ही त्यामध्ये एलिजिबल असाल, त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करून त्या कोट्यामधून तुम्ही अर्ज करून तुम्ही जे आहे तुमची सीट रेस्क्यू करू शकता. त्यानंतरचं जे आहे जे की अराखीव महिला, मागासवर्गीय, त्यानंतर खेळाडू प्रवर्ग, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र पुरावा. तर तुमच्याकडे समजा हे सर्टिफिकेट सर्वच आहेत, पण त्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा पुरावा देखील असणं आवश्यक आहे, म्हणजे की रहिवासीचा अधिवास. त्यानंतर लहान कुटुंबाची प्रमाणपत्र जे की आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील मिळून जाणार असेल, ज्यामध्ये लहान कुटुंबाची संपूर्ण माहिती तुम्हाला फिलअप करावी लागते. जसं की तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, कोणाला शासकीय नोकऱ्या आहेत, हे सर्व काही माहिती तुम्हाला त्यामध्ये नमूद करावी लागते. त्यानंतरचा 10वा मुद्दा आहे जो की कागदपत्राचा. त्यानंतर म्हटलं आहे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर, जे काही OBC महिला असतील त्यांना नॉन क्रिमिलियरची आवश्यकता लागते. त्यामुळे जे काही अर्ज करण्याचे अंतिम दिनांक आहे त्या दिनांकापर्यंत जे नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र आहे ते या ठिकाणी लागणार असेल. त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, जर दिव्यांग महिला असतील त्यांना अर्ज करायचा असेल, त्यांचं जे आहे दिव्यांगाचा कोणता प्रकार आहे तो सिलेक्ट करून त्या ठिकाणी समजा त्या दिव्यांगाच्या पदाकरिता जागा असतील तर तुम्ही त्यावर जे काही अर्ज करू शकता. त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा माजी सैनिकांसाठी. त्यानंतर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, जर तुम्ही स्पोर्ट्स कोट्यामधून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे समजा त्याचा पुरावा असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, आई वडील हयात आहेत तर याचा पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही या जागेवर देखील तुम्ही भरू शकता. भूकंपग्रस्त असण्यासाठी आरक्षणाचा असल्याचा पुरावा, जे काही भूकंपग्रस्त भागातून येतात. त्यानंतर SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, समजा जर तुमच्या SSC सर्टिफिकेट्स किंवा 10वीच्या मार्क मेमोमध्ये तुमच्या नावाचे बदल वगैरे करण्यात आलेला असेल तर त्याचा पुरावा या ठिकाणी द्यावा लागणार आहे. तसेच तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता त्या साईटवर देखील तुम्हाला फॉर्म भरताना विचारलं जाणार असते की तुमच्या नावामध्ये रिसेंटली काही चेंजेस वगैरे झालेले आहेत का, त्या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. जर तुमच्या नावामध्ये रिसेंटली काही चेंजेस वगैरे झाले असतील तर येस करावयाचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, तर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजेच की तुमच्या 10वीच्या जो पेपर झाला आपला 10वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा, त्यामध्ये मराठी सब्जेक्ट हा कंपल्सरी होताच, त्यामुळे याचा काही इश्यू येणार नाही. त्यामुळे हे एक टॉपिक आपल्यासाठी कॉमन आहे. त्यानंतर संगणक ज्ञान पुरावा, तर संगणक ज्ञान पुरावा या ठिकाणी मागितलेला आहे, म्हणजे की तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट्स वगैरे असणं आवश्यक आहे, परंतु कंपल्सरी नाही आहे, कारण का त्यांनी कोणतंही कंपल्सरी असे शैक्षणिक आहारतेमध्ये दाखवलेलं नाही. फक्त त्या ठिकाणी तुमच्याकडे त्याचं ज्ञान असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर तुम्ही MSCIT सर्टिफिकेट तुमचं झालं नसेल तर तुम्ही आता जरी MSCITचा कोर्स जॉईन केला तरी तुमचं सर्टिफिकेट येत्या 2-2.5 महिन्यामध्ये येऊन जाणार असेल. त्यामुळे तुम्हाला जेणेकरून परीक्षेत समजा उत्तीर्ण झाला, तुम्हाला पदावर जर रुजू केलं तर त्यावेळेस तुम्हाला कसल्याही प्रकारचा इश्यू येणार नाही. तर संगणक पुरावा हा झाला. तर एवढे काही डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावयाचे आहेत ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर काही हरकत नाही, एवढ्या डॉक्युमेंट्सपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स नसेल तर आताही बनवून घ्या, कारण का तुमच्याकडे अजूनही चान्स आहे. त्यानंतर पाहू आपण जे काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय असतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक आरोग्य सेविका किंवा जे काही मुख्य सेविका म्हणून तुम्ही त्या पदावर जाणार त्यांना त्यांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या माहिती असणं आवश्यक आहे. तर पहिलं काय कर्तव्य आणि जबाबदारी आहे ते पाहू. तर अंगणवाडी सेविकाचे कामाचे पर्यवेक्षकेकडून पर्यवेक्षण करणे. तर जे काही अंगणवाडी सेविका असतात त्यांच्या कामाचे जे काही
कामाचं पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी जे काही पर्यवेक्षकाची असते, म्हणजे की जी मुख्य सेविका म्हणून तुम्ही त्या पदावर गेला तर तुमच्या अंडरमध्ये जेवढ्या काही अंगणवाड्या येतात त्या अंगणवाड्याच्या सेविकांवर तुमची नजर असणं आवश्यक आहे. त्यानंतर नागरी भागातील 25 अंगणवाड्यासाठी एक मुख्य सेविका पर्यवेक्षिका जी असेल, तसेच तिच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे असतील. तर पाहून घ्या किती, तर 25 अंगणवाड्यांसाठी एक मुख्य सेविका असते. तर 25 अंगणवाड्यासाठी एक मुख्य सेविका असणारी असते, त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर तुमच्याकडे तुमच्या अंडरमध्ये जेवढ्या काही 25 अंगणवाड्या येतात त्यामधल्या जेवढ्या काही अंगणवाडी सेविका आहेत त्यावर तुमची जे काही देखरेख करण्याची जबाबदारी असते. तर कोणतं पहिली जे आहे पाहू आपण, पर्यवेक्षिका संबंधित अंगणवाडी सेविकासह अंगणवाड्याचा कार्यक्रम आखतील. तर अंगणवाड्यांची सर्व जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडे अंगणवाड्यांचा सर्व काही कार्यक्रम डाटा असतो. ब म्हटलेलं आहे, अंगणवाडी सेविकांना क्षत्रिय समस्या निवारण करणे, म्हणजे की त्या 25 अंगणवाड्या ज्यावर नजर आहे मुख्य सेविकाची, त्या एरियामध्ये कसल्याही प्रकारचा इश्यू न येऊ देणे. समजा काही अडचणी असतील तर ते अंगणवाडी सेविका जे की मुख्य सेविकाकडे ते ट्रान्सफर करत असतात आणि त्यावर निवारण करणे हे मुख्य सेविकाचं प्रथम कर्तव्य आहे. त्यानंतर कुटुंबाची यादी तयार करणे, लोकसंख्येचे लक्ष्य गट ओळखणे यासाठी मदत आणि मार्गदर्शन करेल. तर जे काही अंगणवाडीची जबाबदारी असते जे काही ग्रामीण लेवलवरती, जे काही ग्रामीण जे बेसिक्स असतात त्या लेवलवर जे काही म्हटलं आहे, कुटुंबाची यादी तयार करणे, लोकसंख्येचे लक्ष्य गट ओळखणे यासाठीचे जे काही मुख्य सेविका अंगणवाडी सेविकांना माहिती देत असते, सांगत असते. तर त्यामध्ये देखील लक्ष देऊन सर्व काही बेसिकनं काम करणं हे देखील एक मुख्य सेविकाचं काम आहे. त्यानंतर ड म्हटलेलं आहे, सर्व जन्म आणि मृत्यूच्या नोंदी अद्ययावत ठेवणे. तर मुख्यतः पाहिलं तर अंगणवाडी सेविकांचंच हे काम आहे, परंतु त्यावर देखरेख करून सर्व माहिती अप टू डेट घेणं हे मुख्य सेविकेचं काम आहे. त्यानंतर समोर म्हटलेलं आहे, त्यानंतर ती कुपोषित आणि आजारी बालकांची ओळख पटविणे, मुलांचे योग्य वजन करणे आणि वजन जे काही वजन कार्डवर त्यांचे वजन योग्यरित्या लिहिणे, साधी औषधे व प्रथमोपचार देणे, गंभीर कुपोषित व आजारी बालकांना PHC जे काही त्यांचं प्रायमरी जे काही आपलं हॉस्पिटल असतं PHC प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये पाठवणे आणि आरोग्य केंद्रात अंगणवाडी कर्मचाऱ्याचं नियंत्रण व त्यांचे मार्गदर्शन करणे. तर हे सर्व काही जे आहे, जे काही एक मुख्य सेविके पर्यवेक्षकेच्या जबाबदाऱ्या आहेत, पाहून घ्या. आणि तुम्हाला सिलेबसमध्ये देखील हेच आहे, आपल्या क्रॅश कोर्समध्ये देखील हे तुम्हाला अगदी आपण बेसिकपासून सांगितलेलं आहे. आपल्या नोट्समध्ये तुम्हाला जे काही त्यांचे मुख्य कार्य आहेत हेच आहेत कार्य, जे काही कुपोषित बालकांवर लक्ष ठेवणे, त्यानंतर जे सिरियस पेशंट असतात त्यांना जे जवळच्या प्राथमिक आरोग्यामध्ये पाठवणे, जे काही अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकाचं काम असतं. तर मुख्य सेविकेला अंगणवाडी सेविका ही सर्व प्रकारची माहिती देणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे, पूरक पोषण आहार कार्यक्रम 3 महिन्यातून एकदा जे काही बोर्ड स्तरावर नियमित क्षेत्रीय भेटीद्वारे अंगणवाडी कार्यक्रमाच्या कामकाजावर देखरेख आणि मार्गदर्शन करेल आणि अशा प्रकारे महिन्यातून सुमारे 20 दिवस दौरा करेल. तर तुमची जी आहे जिल्हा लेवलची पोस्ट असल्यामुळे तुम्हाला तुमच्या जेवढ्या काही अंडरमध्ये 25 अंगणवाड्या येतात त्या अंगणवाड्यांमध्ये तुम्हाला महिन्यातून एक वेळेस तरी भेट द्यावी लागणारी आहे. त्यानंतर त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर जे काही पूरक पोषणचे आहार आहेत ते तुम्हाला कोणत्या पद्धतीने जे काही अंगणवाडी सेविकावर कार्यक्रम चालू आहे त्याची देखरेख करायची आहे. त्या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित कामकाज चालू आहे का हे तुम्हाला पाहणी त्या ठिकाणी करायची आहे. तर या 3 महिन्यातून एकदा म्हटलेलं आहे, परंतु तुम्हाला महिन्यातून एक वेळेस एका अंगणवाडी तरी व्हिजिट करणं आवश्यक असतं. त्याच्यासमोर म्हटलेलं आहे, ICDS योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि क्षेत्रीय समस्या आणि त्यांचे निराकरण यावर चर्चा करण्यासाठी ती नियमितपणे तिच्या नियंत्रणाखाली आणि देखरेखीखाली असलेल्या अंगणवाडी सेविकांना महिन्यातून किमान एकदा प्रकल्प मुख्यालयात किंवा तिच्या स्वतःच्या क्षेत्रीय मुख्यालयात किंवा अंगणवाडी केंद्रावर नियमितपणे बैठका आयोजित करेल. तर जे काही तुम्ही मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदावर गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही तुमच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बोलून त्यांच्या समस्या ऐकून घेणं व त्यानंतर त्याच्यावर निराकरण देणं, त्यावर सर्व काही कॉम्प्लिमेंट्स करणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि महिन्यातून एक वेळेस तरी सर्व काही अंगणवाडीला भेट देऊन त्यांचे सर्व काही बेसिक गरजा जाणून घेणं हे तुमचं कर्तव्य राहणारं असेल. तर हे काही सर्व काही जबाबदाऱ्या आहेत आणि कर्तव्य आहेत जे की तुम्हाला पार पाडायच्या आहेत. ही खूप महत्त्वपूर्ण पोस्ट आहे गट क ची, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी या कार्यामुळेच तुम्हाला एवढी वाढीव सॅलरी आहे. 35,500 पासून ते 1,22,000 पर्यंतची सॅलरी आहे. तुम्ही पाहून घ्या, यामध्ये ही खूप चांगली पोस्ट आहे महिलांनो. तुम्ही जर यावर लागला तर 100% तुमचं आयुष्य चेंज होणार आहे. त्यामुळे तुम्ही या पोस्टसाठी तन मन धन पुऱ्या शरीराने या पोस्टसाठी मागे लागा आणि ही पोस्ट अचीव करण्याचा प्रयत्न करा. आपला क्रॅश कोर्स तुमच्यासाठी एक वरदान असणार आहे, कारण का त्यामध्ये आपण हे सर्वच काही तुम्हाला बेसिकपासून टू लेवलपर्यंत शिकवलेलं आहे. त्यानंतरचा जो 5वा पॉईंट आहे आपला, अंगणवाडी सेविकांना
कौटुंबिक संपर्क वाढवणे, गृहभेटी घेणे, वार्डातील गावातील सभा घेणे इत्यादी. तर अंगणवाडी सेविकांचं जे आहे, जे काही अंगणवाडी सेविकांना कौटुंबिक संपर्क ठेवणे, त्यांना सांगितलं जातं ऑलरेडी की ग्राम भागात जे काही कुटुंब असतात त्या ठिकाणी जेव्हा गरोदर महिला वगैरे असतात तर त्यांच्या स्पेशली घरी जाऊन त्यांना जे काही ट्रीटमेंटची माहिती असते किंवा जे काही PHCद्वारे जेवढे काही डॉक्टरांची चेकअपची माहिती वगैरे ते त्यांना देण्याचंच काम असतं. यामध्ये अंगणवाडी सेविका तर असतात, पण त्यासोबत जे आशा वर्कर असतात त्यांची देखील रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी असते. त्यानंतरचा जे 6वा मुद्दा आहे, वेळोवेळी अंगणवाडीतील सर्व नोंदी, रजिस्टर, रोख आणि खाती, साठा आणि साहित्य तपासेल आणि अंगणवाडी सेविकांना या संदर्भात आवश्यक सूचना देईल आणि अंगणवाडी सेविकाकडून मासिक प्रगती अहवाल नियमितपणे सादर करण्याची खात्री करेल. तर जे काही अंगणवाडी सेविकेचे म्हणजे काही नोंदी असतील, रजिस्टर असतील, ते व्यवस्थित भरत आहेत का, ते व्यवस्थित काम करत आहेत का, त्यामध्ये काही समस्या तर नसेल ना, याबाबतची सर्व देखरेख करणं तुमचं काम आहे. त्यासोबतच जे काही प्रगती अहवाल आहे ते देखील नियमित सादर करायला लावणे ही देखील तुमची जबाबदारी आहे. तुमची खात्री करणं ही जबाबदारी आहे. त्यानंतरचा 7वा मुद्दा आहे, साधे आणि शिक्षित आरोग्य आणि पोषण शिक्षण संदेश तयार करेल, प्रचार सामग्रीचा वापर करेल आणि आरोग्य आणि पोषण शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मदत आणि मार्गदर्शन करेल. तर जे काही तुम्हाला मार्गदर्शनाचं काम आहे अंगणवाडी सेविकांना सर्व काही करावयाचं आहे. त्यानंतर 8वा मुद्दा आहे, त्याचप्रमाणे ती अंगणवाडी सेविकांना कार्यात्मक साक्षरता वर्ग आयोजित करण्यात मदत करेल आणि मार्गदर्शन करेल. त्यांच्या भेटीमध्ये वर्गांना गुंतवणूक, योग्य शैक्षणिक साहित्य प्रदान करून आणि कार्यात्मक साक्षरता घटक समृद्ध करण्यासाठी इतर कार्यकर्त्याची मदत आणि समर्थन मिळवून देईल. समजा की एखाद्या ग्रामीण भागावर अंगणवाडी सेविकांना जे काही काम होत नसेल, समजा त्यांना काही अडथळा येत असेल, तर मुख्य सेविकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की एखाद्या त्या अंगणवाडीसाठी एक साक्षरात्मक जे कार्यात्मक एखादं उमेदवार त्या ठिकाणी देणे आणि त्या अंगणवाडी सेविकांना मदत करून ते काम, उरलेले काम जे काही किंवा अडथळा येत असेल कामाला पूर्ण करून देणे हे त्यांचं काम आहे. त्यानंतर 9वा मुद्दा आहे, ती एकीकडे अंगणवाडी सेविका आणि CDPO तसेच अंगणवाडी सेविका आणि PHC कर्मचारी विशेषतः LHVS यांच्यात संपर्कात व समन्वय करणे. तर हे सर्वांशीच कॉन्टॅक्टमध्ये असणं तुमचं काम असतं. त्यानंतरचा 10वा पॉईंट आहे, ती अंगणवाडी सेविकांना स्थानिक स्तरावरील समित्यांची निर्मिती आणि कामकाजात मदत करेल आणि मार्गदर्शन करेल आणि महिला मंडळे एकत्रित करेल आणि प्राथमिक शाळांशी जवळचे संबंध प्रस्थापित करेल आणि बालक विकास प्रकल्पाधिकारी यांच्यामार्फत शासनाच्या बाले व महिला यांच्याशी निगडीत सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक म्हणून कार्य करेल. तर जेवढे काही अंगणवाडी मार्फत चालणाऱ्या योजना आहेत त्याची माहिती देणे आणि जेवढे काही प्राथमिक शाळा असतात जिल्हा परिषदेच्या त्या शाळांमध्ये जाऊन त्या ठिकाणचे सर्व काही योजनांची माहिती घेणं आणि सर्व काही पूरक पोषणचा जो अभ्यासक्रम आहे तो त्या ठिकाणी त्यांना इन्क्लूड करणं हे सर्व त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. आणि जेवढे काही महिला मंडळी आहेत त्यांना शारीरिक व जे काही आहाराबाबतचं शैक्षणिक मार्गदर्शन आहे ते तुम्हाला या ठिकाणी करावयाचं आहे. तर हे काही प्रमुख जबाबदाऱ्या आहेत आणि जे काही नियम आहेत ती तुमच्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. तर हे यांचे 10 जबाबदाऱ्या आहेत जे की आरोग्य खात्यामधील जे की मुख्य सेविकाकरिता सर्वात महत्त्वाची हे जे काही पोस्ट आहेत. म्हणून तुम्हाला जर या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडायचे असतील आणि यासाठी तुम्हाला या पोस्टवर रुजू राहायचं असेल तर खूप संधी चांगली आहे. तुम्ही यासाठी लगेच अर्ज करून घ्या ऑनलाईन पद्धतीनं आणि जे काय ते तयारीला जोमाने लागा. याची परीक्षा देखील लवकरच याची अपडेट आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि याचे आपल्याकडे क्रॅश कोर्स उपलब्ध आहेत आणि ऑलरेडी लेक्चर सिरीज देखील आपण याची स्टार्ट केलेली आहे. तर ज्या महिला भगिनींनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरची कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांच्याकडे आपण A to Z अभ्यासक्रम सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेला आहे. तर याबाबत काही शंका किंवा काही डाऊट असतील अजून तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही या ठिकाणी आपल्याला विचारू शकता किंवा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून देखील त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत, नवीन काही माहितीसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.